आणि यानंतरची बातमी शिर्डीतली आहे। शिर्डीमध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरोधात पुणतांब्यातले ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले। थोड्याच वेळात हे ग्रामस्थ रेल्वे रोको आंदोलनाच्या अनुषंगाने इथं आता ठिय्या देतायत। पुणतांबा गाव बंद ठेवून प्रशासनाचा ते निषेध करतायत। हजारो ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवर उतरले। महिला आणि पुरुषांसह अनेक विद्यार्थी सुद्धा आंदोलनात सहभागी झाले। या ठिकाणी प्रशासनाच्या निषेधार्थ गाव देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। या आंदोलनाचा वंदे भारत एक्सप्रेसला देखील फटका बसलेला आहे। हजारो ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवर उतरलेले होते। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। नितीन, पुणतांब्यात ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलन केलंय, काय नेमकी त्यांची मागणी आहे त्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, निश्चितच जर पाहिलं तर देशातील पहिला शेतकरी संप ज्या गावाने केला होता त्याच पुणतांबा ग्रामस्थांनी आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आणि स्वातंत्र्य दिनी त्यांनी पुणतांबा जे जंक्शन आहे त्या ठिकाणी सर्व गाड्यांना रेल्वे थांबा मिळावा, तसेच माल धक्का सुरू करावा, जी पॅसेंजर कोरोनापूर्वी या ठिकाणी सुरू होती तू सुरू करावी, या सगळ्या प्रमुख मागण्यांसाठी आज रेल रोको आंदोलन सुरू केलंय। आणि विशेष म्हणजे तिरंगी झेंडे घेत या आंदोलनात पुणतांबा ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील विद्यार्थी असतील, तरुण असतील, हे सर्व ग्रामस्थ एकजुटीने उतरलेले आहे। जवळपास हजारोचा जनसमुदाय हा सध्या रेल्वे ट्रॅकवर उतरलेला आहे। काही वेळापूर्वी रेल्वे प्रशासनानं आंदोलकांची चर्चा केली आणि 2 एक्सप्रेस गाड्या थांबवण्याचा आम्ही प्रस्ताव पाठवत असल्याचं सांगितलं। मात्र ग्रामस्थांनी त्यास थेट नकार देत जोपर्यंत कोरोनापूर्वी ज्या गाड्यांना थांबा होता त्या सर्व गाड्या थांबणार नाही, तो थांबा मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी वंदे भारत येणार होती, मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंदे भारतला देखील पुणतांब्याच्या आधी येणाऱ्या कोपरगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आलेले त्या वंदे भारतला इथं फटका बसलाय। त्यामुळे आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं असेल। अजिंक्य, ठीक आहे नितीन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।